सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांचं बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सध्या सुरू आहे। ठिय्या आंदोलनाऐवजी अंजली दमानियांचं सत्यशोधक आंदोलन सुरू आहे। जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर दररोज सकाळी 2 तास ते आंदोलन करणार आहेत। जनता बाईट करू ज्या चौकशा लागल्या गेल्या, जितकी प्रकरणं झाली त्यातनं सत्य कधी बाहेर आलं का, कधी कोणाला जेल झालं का, त्यांची जमीन जप्ती झाली का, आणि ती जप्ती झालेली जमीन किंवा जायदाद जी झाली, जसं अजित पवारांची झाली 1000 कोटीची संपत्ती जमा केली गेली इन्कम टॅक्स कडनं, पण ती सुद्धा पुन्हा त्यांना बहाल करण्यात आली। अशा गोष्टी घडू नये आणि हे जे गुन्हेगारीकरण झालंय ना पूर्ण महाराष्ट्र राज्यात, याला कुठेतरी आता आळा घालायला हवा, म्हणून आपण हा लढा सुरू केलाय। तर अंजली दमानियांचं जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन तर सुरू आहे। आधी त्यांनी ठिय्या आंदोलन करणार असल्याचं सांगितलेलं होतं, मात्र आता सत्यशोधक आंदोलन त्या करतायत। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दररोज 2 तास त्या आंदोलन करणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।